नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। मी आज तुम्हाला एक नवीन जुगाड दाखवत आहे। माझ्याकडे बॉटल्स होत्या, घाण्याचं तेल मागवलेल्या नंबर 1 क्वालिटीच्या बॉटल होत्या। त्याला फेकण्याऐवजी मी काहीतरी बनवायचं म्हणून हे बॉक्स तयार केलेला आहे। याचा आपण याच्यामध्ये पेना वगैरे, चाकू, कैच्या, बऱ्याच गोष्टी ठेवू शकता। एकत्र खूप साऱ्या गोष्टी राहू शकतात। बघा तुम्ही, मी याला स्टॅपलरनं अगोदर पिना मारून घेतलेल्या आहेत आणि जोडून घेतलेला आहे व्यवस्थित। एकसारख्या बॉटल कापून घेऊन त्याला स्टॅपलरच्या पिनानं जोडून घेतलेला आहे। आणि आता आपण याला वरून चिकट टेप लावूया, नंतर ते अजून फिटिंग होऊन जाईल, जास्त व्यवस्थित बसेल फिट। खालच्या साईडने आणि साईडने पूर्ण आपण याला चिकट टेप लावूया। याच्या पूर्ण गोल साईडने मी चिकट टेप लावून व्यवस्थित चिटकून घेतलेला आहे। व्यवस्थित चिटकून घेतल्यानंतर हे आपला बॉक्स तयार झालेला होईल। खूप छान प्रकारे असा एक बॉक्स तयार होईल। त्याच्यामध्ये आपण खूप सारं सामान ठेवू शकता। हे बघू शकता तुम्ही, किती 6 झालेले आहेत खाणे याच्यामध्ये तयार। तर 6 खाण्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी ठेवू शकता। हे फेकणाऱ्या वस्तूपासून आपण असं काहीतरी बनवलं तर हे आपल्या उपयोगी पडते। हे असं चिकट टेप व्यवस्थित चिटकून घ्यायचं। चिकट टेप लावल्यामुळे एकदम फिटिंग बसते। ते कधीच असं निसटणार नाही की सुटणार सुद्धा नाही। जोपर्यंत आपण हाताने काढणार नाही तोपर्यंत हे व्यवस्थितच राहील। मी असं खालच्या साईडने लावून घेतलेला आहे चिकट टेप। आता अजून एक वरचा थर लावूया। एकदम फिटिंग झालेला आहे आता हे। तर वरी पण आपण हे सर्व लावून घेऊया चिकट टेप। हे बघा, मी वरच्या साईडने पण चिकट टेप लावत आहे। खालच्या साईडने आणि वरच्या साईडने दोन्ही साईडने लावल्यामुळे हे अजून इतकं मजबूत होईल आणि जास्त दिवस टिकेल। साधं जरी आपण पेन ठेवायचा बॉक्स बाहेरून घेतल्या तर 100 ते 150 रुपयाला येते। मग आपण हे अशा फेकणाऱ्या वस्तूपासून काहीतरी वेगळं तयार करायचं आणि त्याला उपयोगामध्ये आणायचं। चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये मी बाटल्यात कापून घेतलेल्या आहेत। नंतर मोठ्या मोठ्या वस्तू पण ठेवता येतील याच्यामध्ये। हे बघा किती मजबूत झालेला आहे। हे आता सगळीकडे व्यवस्थित चिटकून बसलेलं आहे।
कुठं कमी जास्त असेल तर आपण थोडंसं त्याला कट करून घेऊया आणि लेवलमध्ये आणूया. वाटलंच कुठं कमी जास्त तर हे असं कट करून घ्यायचं, मग ते व्यवस्थित होऊन जाईल. खूप उपयोगी पडणारी ट्रिक आहे ही. तुम्ही ट्राय करून बघा घरी. खूप सारं सामान बसेल ह्याच्यामध्ये. इकडे तिकडे पडून राहण्यापेक्षा ह्याच्यामध्ये टाकून ठेवल्यास व्यवस्थित राहील आणि लवकर सापडेल वेळेवर. हे थोडं कमी जास्त असल्यामुळे मी थोडंसं लेवल करून घेत आहे याला पूर्ण. तर हे बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे. हे साफ झालेलं आहे पूर्ण आता. हे वरच्या साईडनं हात घातल्यानंतर थोडंसं लागल्यासारखं होऊ लागलं होतं. ते हाताला लागू नये म्हणून मी वरच्या साईडने थोडीशी ही चिकटपट्टी लावत आहे. हे कागदाचं चिकट टेप आहे. हे अशा प्रमाणामध्ये आपण लावून घ्यायचं. इकडच्या साईडने आणि तिकडच्या साईडने दोन्ही साईडने हे चिटकून बसेल. ते हाताला आपल्या खरकन असं लागणार नाही हे लावल्यामुळे चिकट टेप. हे बघा मी हे असं लावून घेतलेलं आहे. याच्यामुळे आपल्याला हाताला बिलकुल काहीच लागणार नाही. आपण जेव्हा आतमध्ये काहीतरी घेण्यासाठी हात घालतो तेव्हा हाताला थोडंसं खरचटल्यासारखं होते बॉटलमुळे. मग आता ही चिकटपट्टी लावल्यामुळे ते बिलकुल आपल्याला टोचणार नाही. हे बघा हे आता लावून झालेलं आहे असं. हे समोरच्या साईडने पण असं लावून घ्यायचं. मी असं सगळ्या साईडने लावून घेतलेलं आहे. हे बघा हे अशाप्रमाणे मी याला खाली चिटकून घेतलेलं आहे. खूप छान प्रकारे चिटकलेलं आहे. फेकून देणाऱ्या वस्तूपासून असा एक मस्त डबा तयार झालेला आहे आणि ते उपयोगालाही आलेलं आहे.
मी याच्यामध्ये खूप सारे सामान भरून ठेवलेलं आहे. हे झालेलं आहे तयार. खूप चांगल्या प्रकारे हा बॉक्स तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा जुगाड कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. समोरच्या साईडने सगळं तयार झालेलं आहे. एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे. कितीही दिवस टिकेल असं एवढं मजबूत हे बनलेलं आहे. तर आपण आता त्याला खालच्या साईडने सुद्धा चिकट टेप लावूया. खालच्या साईडने लावल्यामुळे एकदम मजबूत होईल. हे बघा, मी अशा प्रमाणे लावत आहे खालच्या साईडने. हे बघा, एकदम चिटकून व्यवस्थित बसलेला आहे. आणि एक तसंच इकडच्या साईडने एक लावून घेऊया. मग काय मैत्रिणींनो, कबाडपासून जुगाड तयार झाला ना, व्यवस्थित असा. थोडासा कंटाळा केल्या असत्या तर फेकण्यामध्ये गेल्या असत्या ह्या बाटल्या. म्हणून हे मी जुगाड करून नवीन बॉक्स तयार केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुमच्याकडे पण काही कबाड असेल फेकून देण्यासारखं तर त्याच्यापासून काय बनवता येईल त्याच्यावर थोडासा विचार करून हे असं आपल्या घरामध्ये उपयोगामध्ये आणायचं. हे आपण असं सामान भरून ठेवण्यासाठी कितीही चांगलं राहू शकते. हे बघा, मी हे असं सामान भरून ठेवलेलं आहे सगळीकडे. नंबर 1 झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा, विसरू नका.